नमस्कार. संयुक्त महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग पाहूया या पुढील वृत्त. आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आत्ताचं राज्य सरकार आहे. राज्य सरकारची मानसिकता ओबीसी समाजाला संरक्षण देण्याची नाही असा स्पष्ट आरोप हा आमचा आहे. याबद्दल आज आम्ही सर्वांनी एक बैठक घेतली, पूर्णपणे विचार मंथन केलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आता विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत आम्ही चर्चा केली. त्यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सर्व मान्यवर उपस्थित होते. या पूर्ण प्रक्रियेचा ओबीसीचा राजकीय आरक्षण हे सुरक्षित ठेवण्याच्या प्रक्रियेचा भाग आम्ही स्वतः होतो. ग्रामीण विकास मंत्री मी तेव्हा होते, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांच्या समवेत आम्ही तेव्हा हा निर्णय घेण्यामध्ये वेगळी पावलं उचलत होतो. स्वतः बावनकुळेजी त्यावेळी सर्व विषय हाताळत होते. आणि हे सर्व असताना आज ओबीसींच्या समोर एवढं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत ओबीसीवर जो अन्याय झाला आहे तो दूर केल्याशिवाय इथला एम्पेरिकल डेटा तयार करून ओबीसीचं हक्काचं आरक्षण परत घेऊन आल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही. या भूमिकेवर आम्ही आता सर्वजण ठाम आहोत. यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक भारतीय जनता पार्टीतील नेते हे प्रत्येक भागामध्ये, विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यापर्यंत जातील, प्रवास करतील, तिथल्या लोकांशी, विविध संघटनांशी संभाषण करतील, चर्चा करतील. आणि एवढंच नाही तर आम्ही 26 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करून ओबीसीचा हा तीव्र संताप रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आम्ही सांगितलं होतं की आम्ही निवडणुका महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही. त्या धर्तीवर आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा याबद्दल दाद मागणार आहोत की जी कृष्णमूर्तींनी जो निर्णय दिला त्या कृष्णमूर्तींच्या न्यायालयाच्या निर्णयाला कुठेतरी दिशाभूल करून या सगळ्या गोष्टीमध्ये केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम जे आत्ताचं सरकार करते ते सर्वस्वी चुकीचं आहे. आत्ता न्यायालयामध्ये आम्ही दाद मागून एम्पिरिकल डेटाच्या आधारावर ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दल जसा निर्णय आम्ही घेतला, आम्ही तेव्हाही जे पावलं उचलली तशी पावलं आत्ताच्या सरकारने उचलायला पाहिजे अशा प्रकारची आम्ही भूमिका घेणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय, आज आम्ही सत्तेमध्ये नाही, आम्ही आज विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षाचं काम आहे सरकारच्या चुकांवर बोट ठेवणं, जागृतपणे डोळ्यात तेल घालून सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणं. ते आम्ही करणारच आहोत. पण जेव्हा आम्ही सत्तेत होतो, जेव्हा मी मंत्री होते, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आम्ही सर्व मंत्री होतो, आम्ही वेगवेगळ्या काम करत होतो, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो नाही, तेव्हा आम्ही मोर्चे काढले नाही, तेव्हा आम्ही निर्णय घेतले, कारण आम्ही निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये होतो. आज दुर्दैवाने सरकारमधले मंत्रीच ओबीसीवर अन्याय झाला म्हणून मोर्चे काढण्याची भाषा करतात. सरकारमधलेच मंत्री हे ओबीसीच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात. मला वाटतं हे ओबीसीच्या भविष्याबद्दल यांचा ही जी वागणूक आहे हा पूर्ण खेळखंडोबा हा ओबीसीच्या भविष्याचा या सरकारने केलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही नक्की आवाज उचलणार. आपल्याला मी सांगते, यामध्ये न्यायालयामध्ये दाद मागणार. आम्ही 26 तारखेला महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आणि ओबीसीचा हा संताप रस्त्यावर आणणार. आता याबद्दल सविस्तर जी माहिती आहे ती बावनकुळे देतील. देखिए, इसमें याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना आणि पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असताना 31 जुलै 2019ला ओबीसीचं राजकीय आरक्षण जे महाराष्ट्रात लागू होतं ते कायम ठेवण्याकरता अध्यादेश काढला. सुप्रीम कोर्टाने त्या अध्यादेशाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकी घेण्याकरता परवानगी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या 31 जानेवारीपर्यंत तो अध्यादेश लागू होता. 31 जानेवारीला या सरकारने तो अध्यादेश लॅप्स केला आणि त्याचे पडसाद आहे की न्यायालयामध्ये आज ओबीसीचं आरक्षण टिकलं नाही. आपण विचार करा, 13/12/2019ला निकाल आला आणि त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने या सरकारला सांगितलं
की के कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे तुम्ही डेटा तयार करा, डेटा तयार करून स्टॅटिस्टिकल सायंटिफिक डेटा तयार करा, इम्पेरिकल डेटा तयार करा आणि तुम्ही ओबीसी आयोग नेमून जिल्हा वाईज लोकसंख्या ओबीसीची डिक्लेअर करा आणि आरक्षणाचा निर्णय घ्या. या सरकारने 14 महिने टाइमपास केला, 7 वेळा कोर्टामध्ये गेले, आयोगाची कुठलीही घोषणा या सरकारने केली नाही आणि म्हणून कोर्टाने संपूर्ण ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून टाकलं. रिव्ह्यू पिटिशन करताना सुद्धा या सरकारने आयोग नेमल्याचं किंवा आम्ही इम्पेरिकल डाटा तयार करतो सांगितलं नाही. ओबीसी मंत्र्यांनी नागपुरात जाहीर केला की आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार करतो. 17 दिवस झाले अजूनही कुठलीही कारवाई सुरू झाली नाही. एकीकडे ओबीसी मंत्री जाहीर करतात की आम्ही डेटा तयार करतो, दुसरीकडे छगन भुजबळ साहेब नौटंकी करतात की ते आंदोलन करतात आहे. तिकडे ओबीसी मंत्री परिषद घेण्याच्या मागे लागले आहेत. सरकारमध्ये बसून यांनी रोज कलेक्टरशी फॉलोअप करून डेटा तयार होऊ शकतो, 1 महिन्याच्या आतमध्ये तयार होऊ शकतो आणि 1 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार करून ओबीसीचं आरक्षण ठरवता येतं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं असं करा, पण दिशाभूल काय करतात, केंद्राने जनगणना करावी, त्या जनगणनेचा या आरक्षणाची काही संबंध नाही आहे. ती केंद्राची जनगणना जेव्हा होईल तेव्हा होईल. पण आज सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आयोग तयार करून तातडीने डेटा मागवायचा आहे आणि डेटा मागून ओबीसीचं आरक्षण फिक्स करायचं आहे, एवढंच काम आहे. पण नाटक करून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाची दिशाभूल करताय. पंकजाताईंनी सांगितलेलं खरं आहे की आज आम्ही सर्व ओबीसी नेते या निकषावर आलो आहे की या महाराष्ट्र सरकारला ओबीसीचं आरक्षण द्यायचं नाही आहे आणि म्हणून 26 तारखेला महाराष्ट्रात 1000 स्पॉटवर भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल आणि गरज पडली तर आम्ही सर्व कोर्टात पुन्हा जाऊ आणि या सरकारला ओबीसी आरक्षण देण्याबद्दल बाध्य करू, हे आम्ही आज ठरवलं आहे. या सरकारने ओबीसी आरक्षण घालवलं, या सरकारने ओबीसीवर अन्याय केला आणि आता नौटंकी करताय, याचा आम्ही निषेध करतो आणि आता रस्त्यावर उतरू, कोर्टात जाऊ, पण ओबीसीचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. या निर्णयावर आम्ही सर्व आलेलो आहोत. ओबीसीच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार असं म्हणतात की केंद्र सरकारने इम्पिरियल डाटा द्यायला हवा पण तो दिला जात नाही, असा त्यांचा एक आरोप आहे. केंद्र सरकारकडे डाटाची गरजच नाही, राज्य सरकार केंद्र सरकारकडे डाटा मागण्याची गरज नाही. कृष्णमूर्तीच्या आणि या जजमेंटमध्ये काय म्हटलं आहे, राज्याने डाटा तयार करायचा आहे. कारण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ज्या आहेत त्या स्टेट आरक्षणावर आहे, राज्य निवडणूक आयोग पाहत आहे, हे केंद्रीय निवडणूक आयोग पाहत नाही आहे. त्यामुळं राज्य सरकारला त्या ठिकाणी स्टेट इलेक्शन कमिशनने पत्र दिलं आहे, राज्य सरकारला पत्र दिलं आहे की तुम्ही तातडीनं ओबीसी आयोग तयार करा आणि डेटा पाठवा. हे राज्याचं आरक्षण आहे, राज्याने द्यायचं आरक्षण आहे आणि त्यामुळे केंद्रीय जनगणनेचा याचा काही संबंध नाही. राज्याने तातडीनं आणि म्हटलं ना, मान्य ओबीसी मंत्र्यांनी म्हटलं नागपूरमध्ये की महिन्याभरात आम्ही डेटा तयार करतो. आता केंद्राचा प्रश्न आला कुठनं आणि डेटा तयार करायला किती वेळ लागतो? 5 एजन्सी जर निवडल्या तर महिन्याभरात डेटा तयार होऊ शकतं. पण हे कशाला मोर्चे, हे कशाला आंदोलनं? विरोधी पक्षाचं आंदोलन करण्याची भूमिका आमची असताना हे जाणीवपूर्वक नौटंकी करताय, जाणीवपूर्वक राजकारण करताय, जाणीवपूर्वक परिषदा भरवतायत आणि जाणीवपूर्वक त्या ठिकाणी या ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही याकरता हे जनतेला कन्फ्यूज करताय. क्लिअर आहे, स्टेट इलेक्शन कमिशनने पत्र दिलं यांना आत्ता की तुम्ही तातडीने ओबीसी ॲक्ट तयार करा आणि डेटा तयार करा. त्यामुळं केंद्राने डेटा द्यावा हे यांचं दिशाभूल करणारं स्टेटमेंट आहे. केंद्राच्या डेटाचा काही संबंध नाही. 26 आणि 27 तारखेला एक चिंतन बैठक आयोजित केली आहे विजय वडेट्टीवार यांनी आणि त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. भाजप आणि तुम्ही या बैठकीला जाणार आहात का? भारतीय जनता पार्टी आणि कोणत्याही पक्ष असा तो विषय नाही, तो सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा विषय आहे आणि आम्ही ओबीसीच्या हितासाठी काहीही करायला तयार आहोत. पण आज आमच्या पक्षाचा निर्णय आणि आमच्या बैठकीच्या निर्णयामध्ये 26ला आम्ही चक्का जाम करणार आहोत. तर त्यामुळे आता त्या बैठकीवर जाण्याचा प्रश्न 26चा उद्भव बैठक आहे त्यामुळे तुम्ही त्याला जाणार आहात का नाही?
कारण मी चक्काजाममध्ये असणार आहे. ताई ओबीसी नितीन राऊत असतील, विजय वडेट्टीवार असतील, आता छगन भुजबळ असतील, सगळे सत्तेतले मंत्री आहेत. पदोन्नतीचा विषय असेल आणि असे अनेक विषय, मराठा आरक्षणापासून पदोन्नती असेल, नियम बदलतायत. पण हे मंत्री फक्त म्हणजे काय तुम्ही भूमिका कशी बघताय? कारण आरक्षण रद्द करण्यापर्यंत मजल गेली आहे आणि कुणी काही करत नाहीये. मंत्र्याला भरपूर पॉवर असते, सरकारला फार मोठी पॉवर असते आणि त्या पॉवरच्या बळावर त्यावेळी निर्णय क्षमता आमच्यामध्ये होती, योग्य निर्णय करण्याची आमच्यामध्ये क्षमताने आमची नियत होती आणि म्हणून आम्ही त्यावेळी हे आरक्षण टिकवून धरण्याच्या दृष्टीने पावलं उचलली, अध्यादेश काढले. यांची मानसिकता नाही आणि म्हणून तो अध्यादेश लाभ झाला. ते स्वतःची बाजू, आपल्या राज्याच्या ओबीसींची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडू शकले नाही, म्हणून ओबीसींचं आरक्षण गेलेलं आहे. आणि त्यामुळे आत्ता मंत्री जे आहेत त्यांना आंदोलन करायची काय आवश्यकता आहे? त्यांना निर्णय करायची आवश्यकता आहे. तो निर्णय त्यांनी तात्काळ करावा, त्याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही आणि याबद्दल आम्ही न्यायालयामध्ये धाव घेणार. ताई मागासवर्गीय आयोग तयार केला गेलाय, मागासवर्गीय आयोग तयार केलाय, तर दुसरीकडे छगन भुजबळ असं सांगतायत की कोरोना असल्यामुळे इम्पेरिकल डाटा तयार करता येणं सध्या राज्याला शक्य नाहीये, असं स्टेटमेंट आहे त्यांचं. करोना असल्यामुळे इम्पेरिकल डाटा राज्याला करता येणं शक्य नाही, हे स्टेटमेंट मला वाटतं की मला मान्य नाही. करोनाच्या धर्तीवर आपण अनेक गोष्टी चालू आहेत. करोनाच्यामुळे आपण करोनाचे बंधन पाळून अनेक गोष्टी करता येईल, जे आपण बाकीच्या गोष्टी करोनाच्या धर्तीवर आपण सगळे बंधनं काढून करतात. तर मग इम्पेरिकल डाटाच्याच बाबतीत का? त्यामुळे इम्पेरिकल डाटाचा आणि करोनाचा संबंध लावणं अयोग्य आहे. आत्ताचे मुख्यमंत्री आणि तुमचे खरं तर जुने सहकारी, त्यांना या सगळ्यांबद्दल म्हणजे एवढं सगळं होतंय आणि इतर मंत्री, त्यांच्याच मंत्रिमंडळाचे मंत्री आंदोलन करतायत, असं वाटतंय कुठेतरी की त्यांना याबद्दल काही माहीत नाहीये किंवा गाफील ठेवलं जातंय, अधिकारी करतायत? मला असं वाटतं, मला हा प्रश्न वेळोवेळी विचारला जातो. मी हे सांगितलं आहे की मुख्यमंत्र्यांना गाफील ठेवत असतील तर ही काही राज्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही आणि मुख्यमंत्र्यांचं याच्यामध्ये लक्ष नसेल तर ही सुद्धा चांगली गोष्ट नाही. म्हणून एकदा मुख्यमंत्र्यांनाही मी वेळ मागते की आम्हाला वेळ द्या, आम्ही मंत्री म्हणून तो विषय हाताळला आहे, आम्ही याच्यामध्ये काय करते आम्ही सूचना देऊ शकतो ना. कारण जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता राज्याच्या हिताचा, तेव्हा तुम्ही एक समिती जेव्हा गठीत करता, मग ती कोणती असेल, ओबीसीची असेल, आणखी काय विषयाची असेल, त्याच्यामध्ये काही सूचना घ्यायला काय हरकत आहे? सूचनाच तुम्हाला घ्यायच्या नाही कोणाच्या, तर हे योग्य नाही. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, मी त्यांची वेळ मागितली, नक्कीच त्यांना जाऊन भेटून या विषय त्यांच्या समोर आणून देतो, बघू ते गाफील आहेत का दुर्लक्ष करतात. मला काही उत्तर आलंय का मुख्यमंत्री? मला तर तुम्हाला कळवेल. ताई सुप्रीम कोर्टाने दिसून येते की मतदार याद्या तयार करण्यासाठी अनेक शाळांना पत्र पाठवण्यात आलेले आहे, त्यांचे जे निवडणूक अधिकारी आहे किंवा मतदार याद्या गोळा करण्यासाठी. फेब्रुवारीमध्ये ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर ही सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्याला शिवसेनेचं पाठबळ आहे असं दिसून येतं. मतदार याद्या गोळा करण्यासाठी, मतदार याद्या गोळा करणं हा टोटली विषय आहे. निवडणूक होणार आहे का नाही हा विषय आमचा आत्ता सध्या फोकस आहे आणि आमचा विषय हा मर्यादित आत्ता याच्याबद्दलच आम्ही बोलू शकतो. एकंदरीत भाजप ओबीसी आरक्षणासंदर्भात मोर्चा करण्याची भाजपची भूमिका खूप लेट झाली नाही का? कारण की नाही, भाजपची भूमिका ज्या दिवशी निकाल लागला, ज्या दिवशी रिव्ह्यू पिटिशन फेटाळली, त्या दिवशी नागपूरमध्ये, बुलढाण्यामध्ये संजय कुटे यांनी, नागपुरात मी, माननीय टिळेकरनी पुण्यामध्ये, महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले आम्ही. आजही आंदोलन सुरू आहे. पण 26 तारखेचं आंदोलन हे चक्का जाम आंदोलन आहे. आंदोलन सुरू झालंच आहे, आम्ही आंदोलन सुरू केलेच आहे. पण कोरोनाचा एवढा मोठा पीक होता त्या काळामध्ये आम्ही सांकेतिक आंदोलन केले. हे आंदोलन आता चक्का जाम राहणार आहे. महाराष्ट्रात 1000 ठिकाणी चक्का जाम आंदोलन होणार आहे. ताई सुप्रीम कोर्टानं हे एकूणच आरक्षण काढलेलं आहे, अशामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी वेगळं धोरण करावं ही मागणी देखील सत्ताधारी मंत्री करतायत, ते शक्य आहे? सुप्रीम कोर्टाने आरक्षण काढले हे आम्हाला मान्य नाही. आमचं म्हणणं आहे की सरकार आपली बाजू मांडण्यामध्ये असफल ठरलेलं आहे आणि त्या क्षमता त्यांनी आपली वापरली नाही आणि ओबीसींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे जर आपण ती बाजू मांडू शकलो असतो, जर आमचं सरकार असतं आम्ही जर टिकवू शकलो, तर हे सरकार का नाही टिकवू शकत हा प्रश्न आज ओबीसी महाराष्ट्राचा विचारत आहे. त्यामुळे हे कधीतरी केंद्रावर ढकलायचं, कधी कोर्टावर ढकलायचं, हे या सरकारचं आता इथे डाळ शिजणार नाही. आज हमारी बहुत ही महत्वपूर्ण बैठक हुई, जिसमें बहुत ही महत्वपूर्ण विषय पर चर्चा हुई. महाराष्ट्र में बहुत बड़ा निर्णय, जो ओबीसी का भविष्य अंधकार में डालने वाला निर्णय, आज ये सरकार के असफलता की वजह से, इस सरकार के ओबीसी के प्रति अन्याय करने की भावना की वजह से हुआ है.
सुप्रीम कोर्ट में अपने एफिडेविट में अपनी जो उनकी साइड है वो रखने में महाराष्ट्र की सरकार असफल रही है और इसलिए ओबीसी का राजकीय आरक्षण महाराष्ट्र में ये खतरे में आ गया और पूरी तरह रद्द हो गया। इसलिए हम ओबीसी के इस संताप को, ओबीसी के इस दुख को रास्ते पर हम पार्टी के माध्यम से हम लाना चाहते हैं। हमारी आज बैठक हुई, इसमें हमने तय किया कि 26 तारीख को हम पूरे महाराष्ट्र में चक्का जाम आंदोलन करेंगे। इतना ही नहीं, ये स्टेटमेंट कुछ दिन पहले पत्रकार परिषद में हमने दिया था कि ओबीसी के आरक्षण के बारे में निर्णय होने तक, ओबीसी का आरक्षण फिर से मिलने तक, राजकीय आरक्षण में संरक्षण मिलने तक हम चुनाव होने नहीं देंगे। इस बारे में हम न्यायालय में दाद मांगने के लिए जाएंगे, हम न्यायालय में एफिडेविट करेंगे। ये निर्णय हमारा हुआ है। इस सरकार की मानसिकता ओबीसी के खिलाफ है और इसका निषेध भारतीय जनता पार्टी करती है। आज हम सब ने मिलकर ये निर्णय किया है और ये चक्का जाम, ये झांकी होगी, जो आखिर संघर्ष होगा। अगर सरकार ने इसमें न्याय नहीं दिया तो संघर्ष पूरा देश देखेगा। ताई, मुख्यमंत्र्यांची भेट तुम्ही मागताय, मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट मागताय, तर काय भूमिका तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहात? कारण तर न्यायालय जर इम्पेरिकल डाटा तयार करणं हा विषय तर आहे, जी भूमिका मी तुमच्यासमोर मांडली मी त्यांच्यासमोर तीच ठेवणार। ते पण ह्या भूमिकेतून तिढा सुटणार नाहीये ना, पुढच्या निवडणुका लागणार नाहीये, तर नेमकं धोरण कसं असावं किंवा निवडणुका व्हाव्यात यासाठी कशी तयार राज्य सरकारने करावी हे मांडणार नाही? जरूर जरूर। जिस तरह से हम देख रहे हैं कि एनसीपी सरकार में है, वही एनसीपी के नेता छगन भुजबल सड़क पर उतरने की पार्टी किस तरह से प्रोटेस्ट कर रही है, किस तरह से देख रहे हैं? ये मुझे ये बहुत हास्यास्पद लगता है। हम भी सरकार में थे 5 साल, तब ये विषय था, ओबीसी के राजकीय आरक्षण का विषय था। तब मैं खुद उस डिपार्टमेंट की मंत्री थी, हमारे सहकारी मंत्री बावनकुळे जी उसमें हमारे साथ काम कर रहे थे, हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस उसमें पूरी तरह से ध्यान दे रहे थे। जब हम तब निर्णय कर रहे थे तब हम मोर्चा की बात नहीं कर रहे थे, तब हम रास्ते पर उतरने की बात नहीं करते। निर्णय प्रक्रिया आपके हाथ में है, आप निर्णय लेते हो। मंत्री होने के बावजूद आप रास्ते पर उतरने की बात करते हो, न्याय की बात करते हो, तो मुझे लगता है ये हास्यास्पद है। निर्णय आपके हाथ में, आप तय करो। 3 महीने में एम्पिरिकल डाटा हम तैयार करके हम ओबीसी का आरक्षण करेंगे, तब तक हम चुनाव नहीं करेंगे। आप निर्णय करना चाहिए। जब आपकी सरकार है, अधिकारी आपके पास है, निर्णय आपके पास है और आप मोर्चा की बात करते हो, फिर विरोधी पक्ष के और जनता ने क्या करना चाहिए? और इसमें महत्वपूर्ण ऐसा है कि 31 जुलाई 2019 को जब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी पंकजाताई ग्राम विकास मंत्री थे, तब ओबीसी का ये जो आरक्षण मेंटेन करने के लिए जो ऑर्डिनेंस निकाला, वो ऑर्डिनेंस नई सरकार ने 31 जनवरी को उनको वो ऑर्डिनेंस को जिंदा रखना था, वो लैप्स कर दिया। इस वजह से ये प्रॉब्लम ज़्यादा आया और ये ऑर्डिनेंस कैंसिल करने के बाद सुप्रीम कोर्ट ने 14 महीने वेट किया कि भाई आप के कृष्णमूर्ति के जजमेंट के मुताबिक आप आयोग तैयार करिए, आयोग तैयार करके डाटा मंगवाइए, वो डेटा मंगवा कर ओबीसी का आरक्षण मेंटेन करिए। 13/12 को सुप्रीम कोर्ट का निकाला है, 19 को सुप्रीम कोर्ट ने बहुत समय दिया। उसके बाद रिव्यू पिटीशन इन्होंने की, जब सुप्रीम कोर्ट ने निर्णय खिलाफ कर दिया, ओबीसी का आरक्षण निकाल दिया। रिव्यू पिटीशन में भी इन्होंने सुप्रीम कोर्ट ने में आयोग तैयार करने का स्टेटमेंट नहीं किया। इस वजह से रिव्यू पिटीशन भी खत्म हो गई, अब वो कोई चांस नहीं है। इसलिए पंकजाताई और हम सब कह रहे हैं कि हम सरकार जानबूझ के नौटंकी कर रही है। सरकार के मंत्री छगन भुजबल भी जानबूझ के नौटंकी कर रहे हैं, आंदोलन कर रहे हैं। विजय वडेट्टीवार जी ने कहा, विजय वडेट्टीवार जी ने नागपुर में कहा कि हम 1 महीने में डेटा तैयार करते, और इधर छगन भुजबल जी बोलते कोविड है। ये कहाँ की बातें हैं? यानी मुख्यमंत्री जी ने चुप रहना, राष्ट्रवादी के छगन भुजबल ने आंदोलन करना, ओबीसी के मंत्री ने कहना भी 1 महीने में डेटा तैयार करते हैं, हम परिषद लेंगे। ये कहाँ की बातें हैं? ये सब ओबीसी के खिलाफ जानबूझ के षड्यंत्र हो रहा है। इन्होंने, जैसा पंकजाताई ने कहा, हम सारे नेता लोगों ने निर्णय लिया है, हम 26 तारीख को पूरे स्टेट में 1000 जगह आंदोलन करेंगे और जरूरत गिरी तो पंकजाताई ने जो कहा, हम सुप्रीम कोर्ट में भी जाएंगे। हम इनको टाइम बाउंड कार्यक्रम तैयार करना चाहिए, सुप्रीम कोर्ट ने बताएंगे, और ओबीसी का अन्याय सहन नहीं करेंगे। ये हम सब नेताओं ने निर्णय लिया है। हमको जो करना है वो करेंगे, लेकिन इनको छोड़ेंगे नहीं हम। ताई, मराठ्यांना आरक्षण देत असताना संभाजीराजांची जी भेट घेतली, कलम 338 आणि 342 नुसार जर आरक्षण द्यायची तयारी झाली तर ओबीसीतून आरक्षण द्यावं लागेल, असा सूर देखील ओबीसीच्या काही नेत्यांमध्ये पाहायला मिळतो। तुम्ही स्वतः ओबीसी नेते आहेत, जर असं
मराठा समाजाच्या आरक्षणाला संपूर्णपणे आमचा पाठिंबा आहे. त्या आरक्षणासाठी पण आम्ही मोर्चे काढले आहेत, त्याच्याबद्दल निर्णय घेतलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते देण्यामध्ये हे सरकार असफल राहिलेलं आहे. आम्ही दिलं होतं, पण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा स्पष्टपणे नकार आहे. हा एक मराठवाड्याचा प्रश्न आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना वाचनात गुंडवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. कारण कोरडे धरण जोडवले तर त्याचा काय होतं? प्लीज वॉटर ग्रीडचा विषय त्यांनी असं म्हटलं की कोरडे धरण जोडून काही उपयोग होणार नाही. राज्य सरकार मुख्यमंत्र्यांसमोर एक अहवाल सादर केला आहे. मराठवाड्यात सगळी धरणं कोरडे आहेत, ते कोरडे धरण जोडून फायदा होणार नाही असं त्यांचं योजना भासनात गुंडवण्यात. हे कोणी केलंय? कोर्टाने? कोर्टाने नाही, सरकारसमोर एक जलतज्ञाची समिती बनवली त्यांनी. त्या जलतज्ञाच्या समितीला सांगितलं की हे कोरडे धरण जोडून काही उपयोग होणार नाही. मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना गुंडाळण्याची मागच्या सरकारने समिती नेमून केलं होतं, शास्त्रोक्त पद्धतीने केलं होतं मागच्या सरकारने. कोणतीही योजना या देशामध्ये आणि राज्यामध्ये करायची असेल, खास करून प्रत्येक खेड्याला रस्त्यानी, विजेनी आणि पाण्याने जोडण्यासाठी, तर त्याला फार भविष्यातला वेध घेऊन योजना डिझाईन करावी लागते. फ्युचरिस्टिक स्कीम्स कराव्या लागतात. आपल्याला या फ्युचरिस्टिक स्कीमचा अभाव गेले अनेक दशकं दिसल्यामुळे आज आपण करतोय जे आपण 50 वर्षापूर्वी करायला पाहिजे. आज वॉटर ग्रीड जे मराठवाड्यामध्ये करतोय ते मराठवाड्याच्या भविष्यासाठी आवश्यक योजना आहे आणि त्यामुळे आज त्या योजनेला आज त्याचा पाया भरण्याची आवश्यकता आहे. साहजिक आहे मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, साहजिक आहे मराठवाड्यामध्ये ग्राउंड वॉटर कमी आहे आणि अजून एक साहजिक आहे की मराठवाड्यावर पाण्याच्या बाबतीत वाटपामध्ये नेहमी अन्याय होतो. मराठवाड्याची धरणं का कोरडी राहतात हे जलसमितीच्या सगळ्या सदस्यांनी एकदा सांगावं ना. ते पाणी कुठं अडतं, कुठे मुरतं. मराठवाड्याला वेळेवर जर पाणी मिळालं तर मराठवाड्याची धरणं कोरडी राहणार नाहीत. ज्यांनी धरणं बांधली त्यांनी त्या मराठवाड्याचे कालवे जर पूर्ण केले असते, मराठवाड्याचे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स जर पूर्ण केले असते तर मराठवाड्यात हाणलेला राहिला नसता. म्हणजे 50 वर्षात झालं नाही ते 5 वर्षात व्हावं ही अपेक्षा चुकीची. म्हणून या 5 वर्षामध्ये आम्ही जे निर्णय घेतले ते भविष्याचा वेध घेणार होते, फ्युचरिस्टिक होते, पुढच्या पिढीसाठी होते. त्याचा आज फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे? उद्या म्हणजे उद्या तहान लागली की धरणं फोडून तुम्ही पाईपलाईन करणार आहेत का? उद्या पाऊस भरपूर आला म्हणून मग धरणाला तुम्ही पाईपलाईन करू शकणार आहेत का? एखादी योजना बनवायला जर 4 वर्ष लागतात आणि ती पूर्ण करायला 5 वर्ष लागतात तर ती पुढच्या भविष्याचा वेध घेणारी असते. मला वाटतं हे खूप टेक्निकली चुकीचा विषय आहे. याला भविष्याची फ्युचरिस्टिक स्कीम म्हणून मान्यता असायला पाहिजे आणि ती कंटिन्यू करायला पाहिजे. नाही केली तर मराठवाड्यावर घोर अन्याय होईल. राज्यपालांवर टीका करणारी शिवसेना, राज्यपालांवर टीका करणारी शिवसेना, कारण राज्यपालांच्या राजभवनामध्ये विरोध असेल का? जर काही भाषणात गुंडाळली जात असेल सरकारकडे योजना तर तुमचा भाजपकडून त्याला विरोध असेल का? भाजप म्हणून विरोध आहे, मराठवाड्याची भूमीतली एक कार्यकर्ता म्हणून माझा विरोध आहे. ही वॉटर ग्रीड मी काय म्हणते, नवीन सरकारला काही नवीन उपाययोजना करायच्या आहेत त्या योजनांमध्ये बदल करायचे तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी बदल करावे. त्या योजना भासनात का गुंडाळताय? परत मराठवाड्यावर अन्याय होतोय. मराठवाड्याचा दुष्काळ काढण्यासाठी मराठवाड्यामध्ये या योजनांची आवश्यकता आहे. या योजना रद्द झाल्या तर अत्यंत असंतोष मराठवाड्यामध्ये होईल. राज्यपालांवर टीका करणारी शिवसेना काल राज्यपालांचा वाढदिवस होता त्यावेळी राजभवनावर दाखल होताना पाहायला मिळाली. दुसरीकडे आदल्याच दिवशी काल स्वतः मुख्यमंत्री गेले होते, सचिव गेले होते सेनेचे, नंतर महापौर स्वतः गेले होत्या. यापूर्वी देखील राज्यपालांचा वाढदिवस झाला, मात्र केवळ सोशल मीडियावरच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. या सगळ्यांच्याकडे तुम्ही कसं पाहताय? मी काही फार त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. कोणी कोणाच्या वाढदिवसाला जाणं ही चांगली आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच्यामध्ये आपण नाही गेले तर विषय हा चुकीचा जातो आणि जर गेले असतील तर चांगली गोष्ट आहे. स्वागत आहे त्याचं. सेना भवनाच्या बाहेर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांचा जो राडा झालाय त्याच्या संदर्भात आपण हा राडा मला वाटतं देशासमोर गेलेला आहे, नुसतं राज्यासमोर नाही. आणि त्याची चुकीची प्रतिमा गेलेली आहे. कुठेतरी शिवसैनिकांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जे झालं त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे या राज्यामध्ये निदर्शनं करण्यापासून, एखादी गोष्ट मागणी करण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही. ते पक्षाच्या कार्यकर्ते असू किंवा एक सामान्य नागरिक असू तर ते रोखताना दिसतंय. थोडंसं तिथे एक प्रकारचा दहशतीचा सूर आला आणि ते